नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. झी चित्रगौरव 2024च्या रेड कार्पेटवर आज गोड भाऊ बहिणीची जोडी आलेली आहे. सगळं कसे आहात दोघे जण? एकदम मस्त. तर गेल्या वेळेला खूप मिस केलेलं तुला मी हिच्यासोबत सुमेध होता आणि त्यांनी तुझं फार उल्लेख वगैरे केलेला इंटरव्ह्यू मध्ये. म्हटलं कधी येतो अभिनय, शेवटी आलेला आहे. आणि मगाशीच आई येऊन गेली, छान इंटरव्ह्यू झाला तुमचं, थोडंफार कौतुक झालं, जरा स्वानंदीचं झालं. सो कसे आहात दोघं जण आणि कसं वाटतंय? छान, अप्रतिम, सुंदर, खूप उत्सुक आजच्या सोहळ्यासाठी. झी गौरवला येणं नेहमीच एक प्रेस्टिजियस गोष्ट असते कुठल्याही कलाकारासाठी. आणि आज झी चित्र गौरव आहे, सो आज काय काय धमाल बघायला मिळणार आहे स्टेजवर. पुन्हा आमच्या कुठल्या आवडत्या सिनेमांना, आवडत्या कलाकारांना अवॉर्ड मिळतोय ते बघण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. बरं, आज बाबांसाठी खास परफॉर्मन्स आहे असं आम्हाला कळलंय. सो तुम्ही किती एक्सायटेड आहात? तुम्हाला माहिती होतं हे? काय माहिती आता, आम्ही ते कसं सांगू आता. पण असं काय होत असेल तर नक्कीच एक्साइटमेंट असतेच त्या गोष्टीला बघण्याची. कारण लोकांसाठी ते काय कुठल्या पर्स्पेक्टिव्हने लोक त्यांना बघतात हे खूप गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे ते बघणं खूप इंटरेस्टिंग असतं. मी उगाच गुप्पीत फोडलं बहुतेक, पण एनिवेज तुम्ही दोघं सोबत आहात तर फक्त पॉइंट आउट करायचं एकमेकांना, कारण आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे. तर पहिलं आहे, पाण उतारा करण्यात कोण सरस आहे? पाण उतारा करण्यात कोण सरस आहे? इन्सल्ट करतात एकमेकांना. आय थिंक आम्ही दोघं पण. मी माझ्याकडे घेईन. येस. बरं, भांडणाला सुरुवात कोण करतो? आनंदी. पटकन रडू कोणाला येतं? आनंदी. भांडकुदळ कोण आहे? आनंदी. अभिनय. पहिले सॉरी कोण म्हणतं? अभिनय. ऍक्च्युली आमच्यात सॉरी ही गोष्ट नाहीच आहे. आम्ही सॉरी नाहीच बोल. आय डोंट थिंक तिथे फ्रेंड भाऊ बहिणींमध्ये सॉरी आणि आय लव्ह यू एक्झिस्टच करत नाही, कारण ते तिथे असतं, अनसेड असतं त्या गोष्टी. जास्त टोमणे कोण मारू शकतो? अभिनय. 100%. टोमणे वाज कुठला? बालिशपणा कोणामध्ये आहे? स्वानंदी. हा, ओके. माझ्यात अभिनय वयापेक्षा जास्त मॅच्युअर आहे म्हणून मी बालिश. सो आय एग्री विथ इट. बरं, चिडका बिब्बा कोणाला म्हणू शकतो? अभिनय. डेफिनेटली स्वानंदी. अभिनय. स्वानंदी लगेच चिडते, लगेच ती असं जोरात. स्वानंदी डेंजर आहे त्या बाबतीत. अति खोड्या कोण काढतं? अभिनय. ते मी करतो. जास्त थापा कोण मारतं? स्वानंदी. आय डोंट नो. आम्ही ऍक्च्युली एवढे चांगल्या थापा मारतो की तुम्ही कन्सिडर की लोकांना कळत पण नाही की लोक थापा मारतात. जिस झूठ से किसी का घर बसता है वो झूठ नहीं होता है. असं सगळं तर हे गरजच नाही. काय गरज नाही, पण आपण असे हर्टफुल खोटं नाही बोलत आहे. नाही, खोटं म्हणजे हे बघा, थापा खोटं नाही. थापा तसे आम्ही दोघेही मारतो, पण आम्ही एवढे छान मारतो की कधी कधी लोकांना कळतच नाही आम्ही थापा मारतो. एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय माइंड. हॅशटॅग बनवा बनवी. बरं, कोणाचे अंदाज नेहमी चुकतात? अभिनयचे. डेफिनेटली कधी अंदाज रस्त्यांचे, ट्रॅफिकचे, अभिनयचा अंदाज चुकलेल्याचा होऊ शकतो. ट्रॅफिकचे चुकू शकतात. गाडीच्या बाबतीत माझे अंदाज चुकतात. बऱ्यापैकी उशीर कोणामुळे होतो? स्वानंदीमुळे. कोणाचा ह्युमर खूप जास्त कमाल आहे? माझा ऑब्व्हियसली. ह्याच्यात काय क्वेश्चन, हे काय नाही माझा आहे हे. ह्याच्या पीजेसला उगाच हे द्यायचं नाहीये, हतपणे टाकायचं नाहीये मला. बरं, जास्त आळशी कोण? अभिनय. लेम जोक्स कोण मारतं? अभिनय. ते मी मारतो. बरं, कोणाच्या हाताचा फटका बेकार बसतो? अभिनय. माझी नखं हे बेकार असतात. मी कधी मारलं, फटका नाही मारलाय तिला. लहानपणी यार, जस्ट कन्सिडर लहानपणी यार. बरं ठीक आहे, लास्ट, ओव्हर प्रोटेक्टिव्ह कोण? आय थिंक मी आहे. अभिनय. डेफिनेटली अभिनय. कसलं गोड, या गोड नोट वरती खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बाय बाय.